मुलीच्या लग्नाचा महामेळावा, एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक. सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली, एवढे लोक. बघ लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा का मजाक हो? अरे 2 ते 3 महिने झाले माझ्या मुलीच्या लग्न होऊन, तरी लोकांच्या हाताची वाट चावली आहे तर भाजी कशी झाली असं? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून ना झाले तर बर्तन किती लागले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 40 बोरे निवड मीठ लागला तर वराड किती जेवला असं? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची भजे किती झाले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या बहीण गुलाबजामुन फुटबॉल एवढाले पंक्तीवर दिलो तो लोकांना विचार पडला खायचा हो का चुरपाचा हो. एक विशेष माणूस हातोडीने फोडाले पाठवावा लागला, तेव्हा लोकांनी फोडू गुलाबजामुन काढले. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि हे छत्री एवढाले पापड असे धरून खात ना वाचले, डोक्यावर धरून जात. या लंब्या चवळीच्या शेंगा सगळ्यात बनवलं, असं नूडल सारखे चुरपत ना वाचलं खांद्यावर मांडून घरी नेत. ह्या मिठा एवढाली पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा. नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. 2 ते 4 किलोमीटर तर वाजंत्रीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचवले जागा भेटत नव्हती तर सलापावर जाऊ नाचत. ते वावरात नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे 1 घोडा लागत होता तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलं. अरे जावई माझा दष्टपुष्ट आहे, जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर, म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख एका गोष्टीचा होता, घोडा पांढरा ना जावई माझा काळा होता. लंडनहून मेकअप मॅन मला बोलावलं आणि त्यानं असा माझ्या जावयाला गोरा केला. पण घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला हात समजत नव्हता. मग लगेच कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे तुफान अशी मानवाने गेलो, 25 हल्ले कापलं तरी कमी पडलं. पेटी हल्लं, खुरा हल्लं, केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून. 5 बोरे काजू पाठवलो. मग माझी पोरगी असे काजू खाते, खाली पडल्या त्या कोंबड्या खातात, त्या कोंबड्या आम्ही खाऊ. मग नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान झाला पाहिजे. अरे चुकून रस्त्याला गेलात असा रस्ता हल्ला पाहिजे, चुकून धावत गेला तर पायातून धुंगा निघाला पाहिजे. नातू कोणाचा हो? संपतचा हो. मग नातू कसा असा पैलवान झाला पाहिजे. या गावातल्या पोरी माझ्या पोरीचा सूप पाहून झुरते. आपल्या बापाला म्हणतात लग्न करशील तर संपत काका सारखा कर. मी म्हणलो काका कशाला म्हणता? मलर बाबा म्हणा मीच लग्न लावून देतो. कोणाचा जावे होतो उद्या गली ना पोरीला सुचवत नाही. तिला सुचव ना, तिच्या माय बापाला सुचव. बाळवेला कशी पोरगी फायदा केला. बेकार मदत आवाज का तुझा नाही तर आरपार काळी तुझ्या पोटामध्ये म्हणून नाही मेरीच पाहिजे अशी बायको जिथे राहून कोणता फायदा आहे का? का कमी जास्त होतोय? या तुझ्या थुकलेल्या पुरीला साऱ्या पुऱ्या गावभर माझी बदनाम करून ठेवली. बदनामी म्हणजे कोणाचे भांडे घासेल? भांड्याची गोष्ट नाही, पूर्ण पहिली गोष्ट ऐकत का? भांड्याची गोष्ट नाही. साला सुपारीची खाण नाही खाऊ मी. आणि साऱ्या गावभरच्या भांड्याला माझ्या नावाची उधारी करते. का समजून घेऊ मी? का समजून घेऊ? इकडे येतो. माझ्या मित्रमंडळी घरी येतात.
चहा पाणी झाल्यानंतर आपल्या घरचा खर्रा काढतात आणि खातात. थोडीशी जरी खाण्याची झिल्ली वाजली तरी या बाईचे कान टाव करतात. अशी पडतात. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे का? नाही हा बरोबर आहे का? कोणाला सांगत कोणाला सांगू दिले सांग हा बरोबर आहे का? नाही आता तू एक काम कर, हा. 7-8 एकर कास्तकारी घेऊन देईल. घेतो. बापा घेतोय म्हणतेस ना, दचकतेस काहून का? बापा तेवढी लायकी आहे तुझी. मुख्यमंत्री साहेबाच्या जवळचा माणूस आहेस ना तू. 7-8 एकर कास्तकाराचं नाही, 70-80 एकर कास्तकारीचा यू घेतेस का यू? आणि तेही बिना किस्ती ना. हो तेवढी लायकी आहे तुझी. आणि त्या कास्तकारीमध्ये धान नाही लावायचं मामा, तमाखाची सुपारीची झाड लावायची. 120चं झाड, मजाचं झाड, इकडचं झाड आणि धुऱ्यावर बसून इले घोट बनाव खराई. होते कमी जास्त का कमी जास्त होतोय? का कमी जास्त होतोय? हा? आणि तू खासाचं लग्न लावला समजा नाही. बापरे, लग्नाच्या पहिले माझी ओळख नाही का? फक्त मोहिते साहेबाच्या घरचा नोकरी एवढीच होती. पण जेव्हापासून माझा लग्न झाला ना मामा, का लोकांना माझी इज्जत करणं सुरू केला का? अरे त्याच्या मोहल्यातून याची चहा प्यावाला म्हणते. कारण का तो संपतचा जावा, तो कोंबडीचा धर्माला, कोंबलीचा करवा. हो जी. वा, खासच लग्न लावल्या मामाजी. किती गावची साऊंड सर्व्हिस होती? 51 गावची साऊंड सर्व्हिस आणि एक पेंडालचा पल्ला नाही बांधला. आणि त्या चिंचाच्या झाडामध्ये लग्न लावून आमची भेट कधी गेला? त्याचं काय झालं जावई बापू? पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाल्या होत्या येण्यासाठी. नेमका लॉकडाऊन लागला, तिकडेच थांबल्या. मग तिथे नेऊन आपला धोतर बांधू. धोतर नको बांधू मामा, धोतर नको बांधू, नाही तर मुख्यमंत्री साहेबाची इज्जत चालली राहील ना. का म्हणतील? शेवटी पक्ष चड्डीवर आला म्हणते. आणि मग सिक्का कोटी आई प्रश्न नाही, आई प्रश्न नाही. खोटा बोलावा फक्त तूच. बस या जगाच्या पाठीवर तुझ्या इतका खोटारडा माणूस कोणीच नसेल का? किती सफाईला खोटा बोलते हा, आणि दोघे बापले खोटे बोलून नलकण्यासारखे हसते. अरे 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 अरे, बस बस, तोंडामध्ये सरस्वती बसली आहे का तुझ्या? अरे एवढ्या सफाईला खोटा बोलते हा माणूस, चेहरा नाही बदले या माणसाचा. कोणी याच्यासाठी गर्दन कापून टाकते. बस मामा, मामा किती ट्रक मिरच्या होत्या? 5 ट्रक मिरच्या. अरे एकाही भज्यामध्ये मिरची नव्हती मागतात. पुऱ्या तरोट्याचे शेंगा टाकू टाकू ते बारीक बारीक ना लंबे भजे चालला जावा. नाही जावई बापू, त्या तोरट्याच्या शेंगा नव्या, त्या मिरच्या ठोक. या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या. अरे साली आता तर हद झाली का मामा तुझी. साला पोराबरा कुपोषित पैदा होते हे माहित होतं, पण मिरच्या कुपोषित पिकतात. वा वा, खोटा बोलावा तूच गा. मला ते कधी कधी असं लागतंय आपले पूर्ण कार्यकर्ते धरून त्या मुख्यमंत्री साहेबाकडे जावा आणि तुझ्यासाठी भोकणारा पुरस्कार म्हणा. तेवढी लायकी आहे मामा तुझी. बस जित्ता खोटा बोलतेस गा, जित्ता खोटा बोलतेस. अरे 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 अरे, आणि नलकंडासारखे हसताशी. बस मानावं लागेल का मामा, मानावं लागेल. आणि मामा ते गुलाबजामुन, का टेस्टी गुलाबजामुन बनवला का? त्या गुलाबजामुनचा प्रभाव आमच्या गावात एवढा पडला मामा, का नुसता गुलाबजामुन जरी म्हणाला ना तरी पाळण्यातला झोपला पोरगा असा रडत उठते. तुमच्या गावचे पाहुणे आले असते. असू शकते, कारण तुमच्या गावाच्या बऱ्याच पोरी आमच्या गावात दिल्या आहेत ना. हो हो, बस मम्मी गुलाबजामुन, मम्मी गुलाबजामुन. का प्रभाव पडला तुझ्या त्या गुलाबजामुनचा? का त्याची टेस्ट ना, का त्याचा साईज होता का मामा? सोनपाखराचे अंडे तरी मोठे राहते. नाही जावई बापू, ते साईज वारच होते. त्या आचार्याने कंटिन्यू पंखा चालू ठेवला. ते आकुंचन पावले. बरं मी वेळेवर जाऊन पंखा बंद केलं होतं, नाही तर पाकच वाढावं लागला. जेवढा तरी मेहरबानीचा काम केलास मामा, नाही तर माझी नाही का अजिबात इज्जत नसती राहिली का? हो हो, बस खोटा बोलावा तूच. पण आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मामा. आता ह्या अगोदर आहे आपला गरोदर आहे. कोण? मी. आता गरोदर आहे म्हणतो बाय. खाता नका. बापा नाही बे, साला पुरा सटच खराब आहे. मला एक सांग, गरोदर मी राहील का हे राहील का? 2 जीवाची आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या गावी 2 जीवाची म्हणतात. हो, आता हे 2 जीवाची आहे. अंगणवाडीतून तो गरोदर मातेचा आहार मिळाला, तो खावायला नाही पाहिजे. खावायला नाही पाहिजे. खावायला नाही पाहिजे. खावायला नाही पाहिजे. कोणाला सांगायचं? कोणाला सांगू मी? तिला सांग. खावायला पाहिजे ना. नाही खाल्ला, नाही खाल्ला. ते आमच्या घराजवळच्या मयुरीने आणि करिश्मेने लिहून दिला. अरे बापा, म्हणजे त्या दोघ्या गरोदर आहे. तू माणूसच का हैवानच का? त्या अंगणवाडीत जाया पोरी कशा गरोदर राहतील? गरोदर तुला शरम नाही का असं बोलताना? गरोदर मातीचा रवा खायला. अरे बाबा,
या बाईने त्याच्या बाईला नेऊन विकला आणि त्या पैशाचे खरे घेऊन खाल्ली या बाईने. आता मलेच सांग, तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे आणि हे जर असे मुचूर मुचूर खरे खात राहील तर तो बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित पैदा होईल का? डोकसा खराब करते. पक्कीच झोला झेंडी खानदार भेटली सगळी. पण पाय मामा, मी तुला सांगून ठेवतो, तिच्या पोटातला बाळ जर कुपोषित पैदा झाला तर इतक्या सकट मी तुझे काय समजता? भारतात झाला याचा कीर्तन ऐकत कोणी असता तर आतापर्यंत कापून टाकलो असतो. काय हो बाई? हो का बापू? कोटी केला बाबा. बापू, तुझ्या भेवाने ते टेबलेच्या मागे नसतात काही वनपणून डायलॉग मार. पाहिला ठाकरेच्या झिलकुंबा फोडतो ना. कोटी गेला हा कापून टाके. आजी कोटी गेली. आजी. हा. लय आजी लपलाय. तोच त्याला तू तरी न उठव. याचा सुरकुड्यानं सुचल. हा. जावई बापू, तुम्ही आमच्या खानदानीला राग पाहिलाच नाही अजून. एकदा माझ्या बापाचा असा पाठीचा बैल बसला, उठवता नाही उठला. नेली तलवार तिथे जाऊन जागेवर कापला. 5 गावात चर्चा चालले हा राग हो का गावा म्हणून. बापू, बाकीच्या गोष्टी मग सांगू नको, भूक लागली आता. त्याला तर आतमध्ये खातो. तो माझ्या साला बहिणीला भेटवलं म्हणून घरी आला. मला साला पाहुणा आलाय, कोंबडा कापला पाहिजे. साल्याला काठीचा कोंबडा कापलो. मला चर्रे जेवण करावले तर दाजी म्हणते थोडस पाजा. 1 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा. 2 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा. 3 पाव पाजलो. किती पाजलो? पचल तेवढीच घ्यावा ना. नाही पचली, जेवलाय नाही आणि तसा झोपला आणि रातभर बाजावर फल फल. सकाळी उठला ना म्हणते दाजी जात. मी म्हणलं कोटी हे वाकर का माझा बापू आहे. दिवसभर वाकर धुवून मंगल बडवेल. एकच वाकर दिवसभर धुतला. घराचं एक खराब केलं आणि एवढ्या वाकरा धुवून मंगल. अबो ए पोहारे, कोटी बदल म्हणजे कोटी. अबो तिकडे बसून बुकरावा. काऊन माझी इज्जत खराब करतात तुझ्या? काम करा त्याचा माझ्या पोरीने. 2 जीवाच्या टायमावर जेवण लागते. तो माझा सासरा पोरीला भेटावलं म्हणून घरी आला. म्हटलं सासरा आला चांगला चालला. माझी मोरकी होती कशी नाही कशी तुझी कशी लावली. साऱ्या माझ्या सासऱ्यानं किटकेट जावे बाबू जेव घेऊ दिलं. मुठभर कवच पुरले त्याच्या पिस्तरावर ठेवता. रातभर भाजव लाल मारुती झाला. तेव्हा उठून गावाला गेला तर पत्ताच नाही. मरून गेला माझा सासरा, पण पुन्हा माझ्या घरी पाहुणा नाही आला. बापू, कवचपुरीचा डब्बा आलो. हे केवढी मोठी मुर्रामाई आमच्या घरी होती. केवढी मोठी मुर्रामाई आमच्या घरी होती. अशी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी पाठी उचल की तुला माहित कशी मी पोझिशन घेतो म्हणून. तुला पहिलं म्हणलं तिकडे बसून बुक म्हणून, पण नाही भलते खराब बायको आहे. तुम्ही गोष्टी ऐका ना. मोठी आपली तिरीन. जावई बाबू, मी काय करत होतो? तुम्ही म्हशीवर बसले होते. आपलं नाही म्हशीचं दूध काढून हा, हे आमची मुर्रामाई सजी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी पाठी उचला की नका. काय बसतेस बाप? खाऊ नाही देत तर ठेवू नाही देत. सकाळी व्यायाम नाही केला. आता मी का करत होतो? दूध काढ. हा, हे आमचे मुर्रामाई सजी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी पाठी उचला की नका. जावई बाबू 2-4 दिवस पाहलो. कापल्या जसा मला नाही विकलं. 5 वर्ष दंडमुक्तीचा अध्यक्ष होतो मी. हो, तो आमच्या गावचा पांडुरंग. तो त्याचा जावई तर मुलीला नेत नव्हता. म्हटलं हे पांडुरंगचा जावई मुलीला नेतस का? नाही बांधाऱ्याच्या आंब्याच्या झाडाला म्हणलो. ते थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो आणि आंब्याच्या झाडाला बांधलो. वरतून पाणी सोडलं ना खालून पंखा लावलो. एवढा मोठा माणूस तुटलेला आणि एवढाच झाला. सकाळी असं तांगड्या धरून उचललो. म्हणला हे पांडुरंगचा जावई पोरीला नेतेस का? नाही
वरचा निष्ठ टाकून घुसलो तेव्हा लंबा झाला आणि तेव्हाचा पोरीला घेऊन गेला 5 लेकराची माय झाली गावाकडे असून आमच्या गावाला हे वाले आहे कसा तर मग घुसू कोमल चल गावाला चालले जाऊन आमची एसटी का तुला घरी भारत वाटत ठेव चला चला चालशील का कड्या धरू तू नाही नाही चालतो चला आता जाता जाऊन तर बापूच्या पायाला लागून जाऊ याच्या यांच्या लग्नामध्ये आशीर्वाद द्या जर आवडून गेला माझी चूक तुमची नाही आहे मामाची व्यापच तेवढा होता साजरी नाही तुझा काप बापू कोंबडी कापून म्हणते ते कोंबडी नाही गं. ते कोंबडीची अंडे खातो. मध्ये ना अंडे टाकल्यावर कापू लागा लवकर लागा लवकर एसटी सुटून जाईल जाऊ दे, मी तुझं पाय पडतो. बापू पायाला टेकलं. हा कशाला नेता अजी, तुमच्या फाटक्यामध्ये कुत्रे बघून बसून आहे. तर माझं नाव सांगा ना ते वा, तुमच्या गावचे कुत्रे नावानं ओळख जावय बापू त्या दिवशी थोडीशी संतवून येत होतो आडवे तिडवे बसले ते चालायला असं खुटत आलं चेपकून गेले ते फक्त चाटून भुकते धावत नाही धावत आहे ना नाही, नाही. मग नाही अजिबात नाही घाबरत चल का ठीक आहे या मामाजी ते कळवू मग आम्ही तुम्हाला कायची वर्षाची घाबरू नका जावय बापू अजून 5-6 पोते काजू पाठवतो नाही मामाजी फक्त रिकाम्या हाताने या आणि नातवाले आशीर्वाद द्या हो ते काही लगेच की धरून येण्याची गरज नाही ठीक आहे चल का? सांगा तुमच्या आईला ना आमच्या इव्हेंट पाहायला माझा सासरा आहे तेव्हा नाव भेट काय गं? तू यांना सांगितले नाही माझी आई तर माझ्या बालपणीच वाढली शेजार नेलं सांगा अजिबात काहून बाबा लेझिम धरून फाट्यावर नाही येतील मी नाचत नाचत नाहीये अरे हो मुख्यमंत्री साहेबाच्या जवळचे नाही का तुम्ही तुम्हाला मस्त स्वागत समारंभ मिरवणुका यायचा बहुत शौक ठीक आहे ठीक आहे सांगतो आमच्या गावच्या बायांना आता लेझिम धरून येतात की आणखी काय धरून येतात तर कुणाच ठाऊक तुम्ही फक्त पाठवा नाचवायची जिम्मेदारी माझी हो हो फुगडी स्पेशलिस्ट आहे मी. का सांगता नाही तर का झाला मग आमच्या गावी आल्यावर तर गागरामध्ये येतच करा. आपण वर्षातून एकदा येतो पण नाव ठेवून जातो हो मामाजी हा. ज्या दिवशी तुम्ही मराल हा. त्या दिवशी आमच्याच गावी पुतळा बनवतो तुम्ही हा तेरवीचं जेवण हातात देऊ मग मी जिथं राहतो ना नाही राहत जेवून खाऊन मरतो हो ठीक बर चल ग. कुत्री हो ये मी हो तुझी मावशी हो कुत्रीची मावशी हा सर्व मुली गेल्या तर हिच्या मावशीचं नाव दिलं खाटेखाली येताना काळजी घेते माझी खाटेखाली येते ठीक आहे पण काळजी घेते म्हणजे बसते आपली जवळ दाजी 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 करत असेल नाही केवढं साडीचा तुमच्या प्रेम नाही नाही का शेवटी कुत्रीच्या रूपात भेटत आहे प्रेम महत्वाचा कोण्या रूपात भेटते तो नाही पाहायचा बरोबर. हो, ठीक आहे. चल का अरे मामी नो ये बी बाबा, हिची मावशी माझी मामी ना पण ते ये बी हो ना ये बे मामी हे, संपत मामाजीचा चावाई नाव का हा, 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 हा. अडकलं म्हणते वा मामाजी आज तुमच्या गावचे कुत्रे बोलके आजी नाही तर का एखादा पिल्लू द्या ना मामा कुत्रीच नाही ना डिलिव्हरी झाल्यावर वापस करता अरे हो साला माझ्या उत्पन्नात अजिबात घट नाही कधी काय ठीक आहे ठीक आहे हो, या चल का या म्हणे, ये. हा, अत्यंत महत्वाची गोष्ट आपण कारागार हाला म्हणजे सांगतो ना मामाजी आज तुम्ही या तलवारीने माझे तुकडे तुकडे केले तरी चालेल पण जोपर्यंत ही खर्रा सोडणार नाही तोपर्यंत मी हिला इथून नेणार नाही सोडते माझी मुलगी सोडते खर्रा मुली माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावाय बापूला मी आजपासून खर्रा सोडलाय म्हणून आजी नाही सोडे कितीतरी वेळ तुमची शपथ घालायला लावली मी मला तर मोचेच नाही एवढंच नाही मामाजी ते तंबाखाचे डब्बे आणून दाखवले त्याच्यावरचा कॅन्सरचा चित्र दाखवलं मी म्हटलं बघ मरून जाशील माझी जिंदगानी खराब होईल नाही नाही काही बाई बाबा एवढाले बेंड होते ना टचनं फुटते मारून जाशील ए माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावाय बापूला मी आजपासून खर्रा सोडलाय म्हणून आणि खोटी शपथ घेऊ नको मी
जर मेलो तर माझ्या चित्यावर तर आवीज बाया सती जाती. मी माझ्या बापूच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते मी तुला नाही खात. करंट चेक करते तुझ्या बापाला पाहिलं का अशी शपथ घेताना कापून टाकते. नाही कशी घ्या. बाबा चांगले स्पष्ट शब्दामध्ये घे. चाल गंभीर म्हणाला घे. चल काय माझ्या डोळ्यात गटवला. जास्त लढू नको, तुझे डोळे येते. लग्नामध्ये सार होत होतीस पैसे नाही रडलीस मार तसा वाजाच्या समोर माझा दुट्टा धरून पळाली आणि हुल्लाला, 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 हुल्ला. आणि आता यायला लागली. पाहिलं का बापू उलाला म्हणते. हा, तू त्याला फुलाला म्हणतो. गेला पण. चाल. हा, जावई बापू. अरे माझ्या मुलीला घरी आणून देते. अरे अख्ख्या गावामध्ये तोऱ्यानं मिरवणारा मी, जर माझी मुलगी घरी आली असती तर माझी गावात काय इज्जत राहिली असती. त्या तलवारीला घाबरला मी. या भोपड्या तलवारीले त्या पहिले वांगा नाही कापत मनकुटी कापल. नुसता माझ्या डायलॉगला घाबरला आणि हा एवढ्या वेळेत घाबरला. त्याला मी माझ्या नाटकातल्या डायलॉग अजून सांगितलंच नाही. एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची